शिंदे गटाची परखड भूमिका जी आहे प्रत्येक वेळी महाराष्ट्र सरकार समोर त्यांनी मांडली. तर माझ्यासोबत दीपकजी केसरकर आहेत. नेमकं काय त्यांच्यामध्ये जाणून घेऊया. सर, एकंदरीत जर बघितलं तर मंत्रिमंडळ विस्तार देखील झालेला आहे, मात्र आपण दोनदा मंत्री असताना यावेळी आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे. काय आपले प्रतिक्रिया आहे? हा अधिकार पक्ष नेत्यांचा असतो आणि त्यांनी केलेला निर्णय हा आपण नेहमी मान्य केला पाहिजे. काही नवीन लोकांना सुद्धा त्यांना संधी द्यायची होती आणि त्या दृष्टीने त्यांनी जो निर्णय केला तो मान्य करून आपल्याला पुढे काम करायला लागेल. एकंदरीत बघितलं आपण दोनदा मंत्री राहिले आहेत. शालेय शिक्षण मंत्री असताना आम्ही अनेक परखड निर्णय आपण घेतले आणि प्रत्येक वेळी शिंदे गटाची भूमिका जी आहे ती महाराष्ट्राच्या समोर मांडली. असं असताना देखील एक परखड नेता जो आहे ते सरकारने कुठं मंत्रिमंडळ बाहेर ठेवलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठं नाराजी असेल दिसतो. एक गोष्ट अशी असते की प्रवक्ता म्हणून तुमची कामगिरी सुरू राहते. त्याच्यामध्ये पक्षाची भूमिका मांडणं, शिंदे साहेबांची भूमिका मांडणं हे मी कायम करत राहील. परंतु काही लक्ष आता माझ्या रिजन आहे कोकण त्याच्यावर सुद्धा द्यायला लागेल आणि मी इलेक्शनच्या पूर्वी सुद्धा जाहीर केलेलं होतं की महाराष्ट्राची भूमिका जी काय मला देण्यात आली, मग ती शिक्षण विभागाची असू दे, मराठी भाषा विभागाची असू दे किंवा मुंबईची पालकमंत्री म्हणून असू दे, तर हे मी अतिशय चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे. त्याचं कोणी असेसमेंट केलं तरी महाराष्ट्रातल्या पहिल्या 4-5 मंत्र्यांमध्ये माझी कामगिरी 100% असणार आहे याची मला खात्री आहे आणि ते केलेलं चांगलं काम पुढे चालत राहावं एवढीच माझी अपेक्षा आहे. याच्या पलीकडे काही अपेक्षा नाही. तर एकंदरीत बघितलं तर 2.5 वर्षाचा रिपोर्ट कार्ड राहणार आहे मंत्रिमंडळ असं सांगितलं जातं. काय बदल होऊ शकतो 2.5 वर्षानंतर पुन्हा एक तुम्हाला संधी मिळू शकते? त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. इतर लोकांना संधी द्यावी ह्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आणि रिपोर्ट कार्ड स्वतः माझं एवढं चांगलं आहे की मला वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या विभागाची चांगली सेवा करावी आणि थोडंसं दुर्लक्ष माझं सुद्धा माझ्या मतदारसंघावर, माझ्या जिल्ह्यावर, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर झालेलं आहे. कोकणावर थोडंसं झालेलं आहे. तर मी अधिकचं लक्ष देण्याचा प्रयत्न करेन. निश्चितच मंत्रिमंडळ विस्तार जरी देखील झाला असेल तरी आपण कुठेही यामध्ये नाराज नाहीये. आपल्या मतदारक्षेत्रामध्ये दुर्लक्ष झालं आहे आणि पुन्हा मी माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष केंद्रित करून आणि या सरकारमध्ये मी स्वतः आहे आणि खुश अशी प्रतिक्रिया दीपकजी केसरकर यांनी या ठिकाणी दिली. सुरेंद्र कोळे, जय महाराष्ट्र.